खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा आज अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। स्वतः दिलीप कुमार सानंदा जी आपल्या सोबत आहेत। साहेब काय सांगाल, गेली 40 वर्षे आपण काँग्रेसमध्ये होतात, मात्र आज तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ का आली आणि काय भावना आहे? मागील 40 वर्ष मला जेवढी मुख्यमंत्री झालेत, जेवढेही प्रदेश अध्यक्ष झालेत, त्यांनी भरभरून प्रेम दिलं। मी म्हणेल की खामगाव मतदारसंघामध्ये पूर्व दिशा होती। मी जेवढी निधी मागितला तेवढा निधी विशेष बाब म्हणून स्वर्गीय विलासरावजी देशमुख आमचे नेते, आमचे गुरु, त्यांच्या माध्यमातून मिळाला। म्हणून प्रत्येक संस्थेवर, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत, मनामनापर्यंत, शेतकऱ्यांच्या मनापर्यंत, तरुण बेरोजगारांच्या मनापर्यंत मी गेलो। त्या माध्यमातून प्रत्येक संस्थेवर झेंडा फडकविला। दादा आमच्या काँग्रेस पक्षाची विचारसरणी शाहू फुले, आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, शिवाजी महाराज, महात्मा गांधी ही आमची विचारसरणी। त्याच विचारसरणी दादांची आहे, दादाच्या पक्षाची आहे। म्हणून कार्यकर्ता सत्तेमध्ये जावा, सत्तेच्या माध्यमातून कामं व्हावीत म्हणून मी आज हजारो कार्यकर्त्यांच्या सह 25,000 कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सोबत मी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो। तुम्ही विलासरावांचं नाव घेतलं, विलासरावांवर तुमचं प्रेम होतं, त्यांचं तुमच्यावरती होतं। आज विलासराव असते तर काय तुमची भूमिका असते? विलासराव असते तर ही पाळीच आली नसती। काँग्रेसचं राज्य आपल्या महाराष्ट्रात असतं, मग काँग्रेसचं राज्य असतं ती ही हा निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवला नसता। असंही कळतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणूक आहे आगामी काळामध्ये, काय भूमिका असणार आहे की त्यासाठी आपण तिकडे जातो? निश्चित रूपानं दादांनी सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला निवडणुका लढायच्या, परंतु येथील स्थानिक आमदार, मंत्री यांनी जर सन्मानजनक जागा दिल्या तर त्यांच्यासोबत लढू। त्यांनी जर जागा सन्मानजनक पूर्वक दिला नाही तर मग स्वबळावर लढू। अजून एक प्रश्न आहे की तुमचे प्रतिस्पर्धी आहेत मंत्री आकाश फुलकर, हे सुद्धा महायुतीमध्ये आहेत, यांच्यासोबत कसं जुळून घेणार? त्यांना निमंत्रण आहे का? ते कसं येतील पक्षीय कार्यक्रमांमध्ये? ते कसं येते पक्षीय कार्यक्रम? त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपचा कार्यक्रम होणार आहे, त्यांना मी निमंत्रण दिलंय। त्यावेळेस मी त्यांना बोलेल, घरी चहा पाण्याला घेऊन जाईल, परंतु आजच्या कार्यक्रमात त्यांना निमंत्रण देता येणार नाही ना। हा पक्षाचा कार्यक्रम आहे, हा काही शासनाचा कार्यक्रम नाही आहे। त्याच्यासोबत कसं जुळून घेणार आहात तुम्ही भविष्यात? जुळून घेऊ ना, महायुतीप्रमाणे जुळून घेऊ। त्यांनी जर हेकेखोरीपणा दाखवली तर आम्ही जसा तसं उत्तर देऊ। असंही बोललं जाते की हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून तुम्हाला कुठेतरी डावलं जाते अनेक कार्यक्रमामध्ये, म्हणून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय? नाही, प्रश्नच नाही। हर्षवर्धन कुठे होते? तिथे दिल्लीचे नेते आहेत, कुठे डावले जाणार? आता झाले, त्यांच्याबद्दल मला मनामध्ये आदर आहे, परंतु डावलण्यात गेल्याचा मला प्रश्न नाही आहे। प्रत्येक मागे कार्यक्रम इथं होत होता, ते मला विश्वासावर न घेता ज्यांनी माझ्या विरोधात विधानसभेमध्ये काम केलं त्या कंपूच्या हातामध्ये त्यांनी सूत्र दिली, ती नाराजी होतेच। ते एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले की मी ते गेले, आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। ॲडव्होकेट गणेश पाटीलला विचारा, आपले महाराष्ट्राचे आमचे प्रभारी कृणाल चौधरी, त्यांना आपण विचारा, इतर शिष्टांना विचारा, किती मनधरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मी म्हणजे मी काँग्रेसमध्येच आहे। ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्ष माझ्या सुखादुःखामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा प्रत्येक संस्थेवर फडकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही। म्हणून कार्यकर्त्याला सत्तेमध्ये बसवणं व सत्तेच्या माध्यमातून लोकांची कामं करणं व शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवणं, दादाची पार्टी संबंध विदर्भामध्ये, विशेषतः खामगाव, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणं हा माझा संकल्प आहे। काय वाटतं की आगामी काळातील ज्या निवडणुका आहेत त्यावरती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल? काय रणनीती असणार? 100% फडके ना, होऊ द्या ना। तर जागा वाटप कसं असतं, काय असतं, सर्व शक्तींशी निवडणूक लढवू व जिंकून दाखवू। नक्कीच। तर हे होते काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा, जे आज अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत।
हजारो कार्यकर्त्यांसह त्यांचा प्रवेश अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सायंकाळी होणार आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी राष्ट्रवादी ही कशी वाढेल, शक्तीनिशी कशी वाढेल यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं राणा दिलीप कुमार सानंदा यांनी या ठिकाणी सांगितलं. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.